सोलापूर शहरात झालेल्या महाभयंकर पावसामुळे शहरातील सखल भागात व झोपडपट्ट्यांमध्ये नागरिकांचे जीवन धोक्यात आले आहे व मोठ्या प्रमाणात कौटुंबिक आर्थिक नुकसान झाले आहे। त्यामुळे झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करावे व शहरातील सर्व झोपडपट्ट्यात आरोग्य सेवा वाढवावी, अशा मागणीचे निवेदन मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीच्या वतीने सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त यांना देण्यात आले आहे। मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीच्या वतीने आज सोलापुरामध्ये रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे झोपडपट्टी भागात, सकल भागात, घराघरामध्ये जुना घरकुल, मड्डी वस्ती, संपूर्ण सोलापूर शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी सकल भाग आहे त्या ठिकाणी पाणी घराघरामध्ये जवळजवळ कमरेपर्यंत, छातीपर्यंत, गळ्यापर्यंत पाणी आलेलं आहे। अशा परिस्थितीमध्ये अजूनसुद्धा त्या महिला किंवा मुली किंवा लेकरं अजूनसुद्धा बाहेर काढले गेलेले नाही। एकीकडे आम्ही मागितलं की सोलापूरमध्ये सर्व झोपडपट्ट्यामध्ये पुनर्विकास करा। पुनर्विकास करण्यामध्ये लोकप्रतिनिधी, आमदार हे सगळं लोक कागदावर सगळं घोडे नाचवतात, प्रत्यक्षात पुनर्विकास झालेला दिसत नाही। पुनर्विकास झाला असला तर आज ही परिस्थिती झाली नसती। म्हणून माननीय आयुक्तांना निवेदन दिलं आमच्या पहिला बीडी कामगारांच्या सर्वांसह काही कामगार या ठिकाणी कुंभारीमधून देखील आम्हाला मदत करायला आलेले आहे की या अतिवृष्टी झालेल्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी समर्थ असं तुम्ही योजना तयार करा आणि लवकरात लवकर या संकटातून सर्वांना बाहेर येण्यासारखं करा। त्याचबरोबर रोगराई पसरणार आहे। 2 मुली त्या ठिकाणी बापूजी जगजीवनराव झोपडपट्टीमध्ये मेले। संपूर्ण सोलापूर आधारला अशा प्रकारे अनेक लोक या ठिकाणी मरण यातनेमध्ये त्या ठिकाणी पडून आहेत। म्हणून कशाचाही विचार न करता आमची मागणी अशीच आहे, सर्व लवकरात पाणी काढा, नुकसान झालेल्या लोकांचं पंचनामे करून त्यांना पैसे द्या, त्याचबरोबर ज्यांच्या कामाचं नुकसान त्यांना पगारी द्या आणि प्रत्येक प्रभागामध्ये चलता दवाखाना फिरवा। आणि जास्तीत जास्त आमची मागणी अशी आहे की सोलापूरमध्ये 177 झोपडपट्ट्या मी स्वतः फिरलेलो आहे। म्हणून पुनर्विकासाच्या माध्यमातून जर काम केलं, तुम्ही कचरा गोळा करून त्या चालत ना असं म्हणत नाही, ते महत्त्वाचं आहे। कचरा, साफसफाई, स्वच्छता हे सगळं पाहिजेच आपल्याला, पण ज्या वेळेला असे संकट येतं अतिवृष्टीचं त्यावेळेला तोंड देण्यासाठी आपलं सर्व शासन या ठिकाणी कटिबद्ध असलं पाहिजे। आणि आम्हाला जे गरीब लोकांना, विशेष गरीब लोकांना, बिल्डिंगवाल्याला कसं होणार, आज वर बसतंय, गरीब लोक झोपडपट्ट्यामध्ये बसते, तेच पाणी पिते, तेच काय करते, त्याच्यातच खेळते। अशा परिस्थितीला तोंड ताबडतोब नाही दिला तर महापालिकेवर आमच्या महिला बीडी कामगारासह काही कारखाने बंद येतात, काही मापं घेतलेले नाहीत, त्यांच्यासह या महानगरपालिकेवर मोर्चा आणल्याशिवाय राहणार नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र।